मोन्या आटाप लवकर, आधीच उशीर व्हायला. अरे लेका सांग त्याला त्या दगडवडील पोरगी पाहायला जायचंय. हात खाली. तुला आत्ताच बजावून सांगतो, त्या पाहुण्यासमोर असं अजिबात करायचं नाही. तू ह्याच खोळीमुळे आपल्याला कोणी पोर देत नाही. आटप. वय वय, चल चल की मग लवकर. काय कार्टे नशिबी आले. हे असं झालं आता. नकट्याच्या लग्नाला 1700 विघ्न. त्या सायकलीला बी काय निघायच्या याला पंक्चर व्हायचं होतं. चालू चालू जीव निघायला आला. ए मामा, अजून किती दूर आहे? त्या पोरीला पाहायच्या अगोदरच म्हटलं जीव जाईल. हो रे झिपऱ्या, साधा नीट चालता येईना आणि चाललाय लगीन करायला. चल. सोन्या, हा हा हा, हेकल्या बोलतो का आता? कोणतंही हसतय. जवान गडी तुम्ही एवढा काय भिऊ राहिले? म्हटलं होतं ना काही नाही इकडं. म्हटलं होता ना म्या काय नाही तिकडं. व्हा मोरा. चला रे बिगी बिगी, उशीर व्हायलाय. देवा वाचव रे बाबा, पुन्हा येणार नाही यांच्यासोबत पोरी पाहायला. मोन्या, लग्न करायचं ना? हात खाली.
अरे काय झालं? का ओरडताय तुम्ही? कोण आहे तू? म्या रात्रानी. आणि या वक्ताला आढळणार काय करते? म्या या वक्ताला इथंच असते. इकडं कुठं? इकडं काहून? घर नाही का तुला? त्या पिंपळाखाली, त्या पिंपळावरच असती आम्ही. मग इकडं कुठं गेली होती? मी का? हो. मी इकडं मला आठवत नाहीये. मी तुमच्या सोबत येऊ शकते का? मी तुमच्या सोबत आले तर चालेल का? मी येऊ का तुमच्या सोबत? हो. काय ग पोरी, दगडवाडी किती लांब आहे अजून? दगडवाडी? तिथं काय काम आहे तुमचं? यांना पोरी पाहायला जायचं होतं आम्हाला. तुम्हाला दगडवाडी बद्दल कोणी काही सांगितलं नाही का? दगडवाडीला गेलेला कुठलाच पाहुणा आजपर्यंत वापस नाही आलेला. अरे काय पाहुणं, काय करताय तुम्ही? केव्हाची वाट पाहतोय. काय करताय या झाडाखाली? चला इथून. चला पाहुणं, या आत. एवढा उशीर कस काय झाला पाहुणं? आमची सायकल पंक्चर झाली होती. बर, ओळख करून देतो. हा सोन्या. हा मोन्या. दिसायला तर लय रंगाचे दिसायला लागले. गुण आहेत का तसे? हो हो, 10 एकर बागायत. मामा आधी पोरीचा चेहरा आणतो, पाहून द्या. चेहरा कसा असू द्या मामा, पोरगी पसंत आहे आम्हाला.
निशे दाखव की तोंड. मामा मला नाही करायचं लग्न. तुझे देखा तो ये जाना सनम. ए आहे पोरग पसंत आहे मला. हे काय होतं? हे बघ दादा, मला लग्न करायचं नाहीये. तुम्ही का माझ्यावर जबरदस्ती करताय? अजून माझं वयच काय आहे? मला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. माझी खूप स्वप्न आहेत. शिकवले ना तुला 12वी, अजून किती शिकवायचं? किती शिकवलं तर नवऱ्याच्याच घरी जायचं. मुलगी शहाणी झाली म्हणजे लग्न करून द्यायलाच पाहिजे का? हा का नियम आहे का? ती मला विचारायचा प्रयत्न केला का? मला काय हवंय, माझी इच्छा काय आहे, कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? मुलीच्या जातीने केवळ चूल आणि मूल यातच गुरफटून राहिला पाहिजे का? लग्नाच्या नावाखाली तुम्ही माझे स्वप्न तोडणार आहात का? अगं निशा, तुझं वेळेवर लग्न नाही केलं तर लोक आम्हाला नाव ठेवतील. अरे पण मी कुठं नाही म्हटलं लग्नाला. पण अगोदर मला शिकू द्या, मला शिकायचंय. आणि ए आहे, तू हे डोक्यातून काढून टाक की फक्त मुलंच घराचं नाव मोठं करू शकतात. अरे कधी मुलीलाही संधी देऊन बघा. बरं बाबा, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. खुश?